जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 14 पर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आलेला होता. 8व्या अध्यायाची सुरुवात आपण मागच्या वेळेला केली होती. आणि त्या सुरुवातीचा भाग म्हणून आपण असं बघितलं की भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या शेवटी ज्या काही गोष्टींचा उल्लेख केला, सातत्याने आपण बोलतो, 7 गोष्टींचा उल्लेख केला. 6 त्यातल्या संज्ञा आणि एक 7वी गोष्ट असं एक, आणि त्यांनी 7व्या अध्यायाची समाप्ती झाली. आणि माऊली जसं म्हणतात की बीज रूपाने भगवंतांनी जणू काही अर्जुनाच्या मनामध्ये ते प्रश्नच जणू काही निर्माण केले. कारण शब्द वापरलेत, संज्ञा वापरल्या, पण त्याचं स्पष्टीकरण भगवंतांनी दिलं नाही. आणि म्हणून या अध्यायाची सुरुवात, या 8व्या अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाच अशी आहे, कारण अर्जुनाने नेमके तेच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्त मध्ये अधिदैवम किमुच्यते. या श्लोकाचा अभ्यास आपण केला मागच्या वेळेला, पण हा अभ्यास करताना एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला होता. तो म्हणजे अर्जुनाने किम तत् ब्रह्म किंवा किम अध्यात्मम असे किम किम असे प्रश्न विचारत असताना, किंवा किम कर्म पुरुषोत्तम हे प्रश्न विचारत असताना ब्रह्म म्हणजे काय असा त्याचा विचारण्याचा आशय नसून, कारण आपण मागच्या वेळेला ते बघितलं की आता 8वा अध्याय म्हणजे अर्जुनाचा सुद्धा 7 अध्याय श्रवण करून झालेला आहे. विचार केला तर पुष्कळ उपदेश बोध भगवंतांनी केलेला आहे. 2रा अध्याय तर परिपूर्ण या दृष्टीने आहे. हा सगळा विचार आपण केला मागच्या वेळेला. त्यामुळे अर्जुनाला ब्रह्म ही संज्ञा निश्चितच माहिती आहे. परोक्ष ज्ञान ज्याला म्हणूया ते निश्चित त्याला आहे. पण हा प्रश्न विचारण्याचा रोख, अनुरोध, आशय काय आहे तो आपण मागच्याला बघितला की भगवंताला कोणता अर्थ अपेक्षित आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण आपण आता हळूहळू बघणार आहोत की, आणि मागच्याला आपण एक उदाहरणादाखल ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद कसा होतो, वेदांनाही ब्रह्म म्हणण्यात येतं, ते संदर्भाप्रमाणे अर्थ कसा बदलतो. आता आत्मा शब्द घेतला समजा उदाहरणार्थ, तर आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य, जीवाला सुद्धा आत्मा म्हणतात, या देहाला आत्मा म्हणतात. म्हणजे काय, संदर्भाने त्याचा अर्थ घ्यावा लागतो. त्यामुळे अर्जुनाचा रोख हा या प्रश्नाचा असा आहे की भगवंता तुला कोणता अर्थ अपेक्षित आहे. याचा अर्थ असा आहे की अर्जुनाला बाकीचे अर्थ सुद्धा माहिती आहेत, कारण झालेला आहे. आणि आपण तेच बोलतो आहोत की अर्जुनाला ब्रह्मशब्दाचा अर्थ निश्चितच माहिती आहे. त्यामुळे त्याचा रोख हा आहे की कोणता अर्थ भगवंताला अपेक्षित आहे, कारण भगवंताला अपेक्षित अर्थच घ्यायला हवा, नाहीतर नाहीतर काय, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि हे भान अर्जुनाला आहे. आपण मागच्या वेळेला बोललो होतो की अर्जुन कुठल्या परिस्थितीमध्ये हे सगळं समजून घेतो आहे, कुठल्या स्थानी हे सगळं समजून घेतो आहे. त्याचबरोबर हाही एक मुद्दा आता बोलण्यातून आपल्या पुढे आला की हे भान त्याला आहे. पण माझ्यासारखा असेल तर हे तर मला माहितीच आहे. कुठे श्रवणाला आपण बसलो की मुळात ती श्रोत्याची भूमिका स्वीकारलेलीच नसल्यामुळे आणि वक्त्याच्याच भूमिकेतून मी श्रोता झालेला असल्यामुळे, कारण परिस्थितीमुळे मला बसावं लागतं, कधी कधी ऐकायला बसावं लागतं श्रोता म्हणून. पण ती मी वक्ता आहे ही जाणीव, ज्याला आपण अहंकार, बऱ्याच वेळेला शिकलो आपण ती अहंकाराची व्याख्या, ती सुटतच नसल्यामुळे
हे तर मला माहितीच आहे. हे हे काय सांगणार आहेत? हे तर कधीच ऐकलेलं आहे, हे तर बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. ही जी एक आपल्याला घाई असते, हा जो एक रजोगुणाची एक अभिव्यक्ती आपल्यामध्ये असते. मी नेहमी सांगतो, बरेच जण आपल्यापैकी परमपूज्य मंदाताईंना ओळखतात म्हणून मी ते उदाहरण घेऊन सांगतो, की हा अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा नसेल, पण परमपूज्य मंदाताईंना समजा तुम्ही तुमच्या सद्भाग्याने एखादा प्रश्न विचारला आणि त्याचा बोध त्या करू लागल्या आणि त्याचा भाग म्हणून त्या काही बोलायला लागल्या किंवा एखादी कथा सांगायला लागल्या. तसं बऱ्याच वेळा, "अरे, ही गोष्ट मला माहिती आहे मंदाताई, ही ही नका सांगू" किंवा पटकन पुढे चला. आपण शुद्ध मराठीत त्याला फास्ट फॉरवर्ड असं म्हणतो. कारण तो रजोगुण मला इतका अस्वस्थ करतो, की तो शांतपणे मला ते ऐकू सुद्धा देत नाही. बरं, प्रश्न मीच विचारलेला असतो. मग नंतर कळतं ती कथा झाल्यानंतर, की मला ही कथा माहीत होती असा जो मला एक माझा इतके वर्ष समज होता, तो धुळीस मिळतो. म्हणून तर मंदा त्यांच्या पायाशी बसावं लागतं. कारण मला माहिती असलेली कथा ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी जी काही आपण शाळेत असताना शिकलोस, ऐकलोस, त्याच पातळीवरती राहून जाते. त्या कथेची मार्मिकता काय आहे? ती पूर्ण शांतपणे ऐकण्याइतका जर सत्वगुण माझ्याजवळ असेल, की जो या अर्जुनाजवळ आहे, याच्यासाठी मी इतकं सगळं बोललो. की अर्जुनाने असं ब्रह्म ऐकलंय, झाले आता 7 अध्याय झाले, मलाही माहिती आहे ब्रह्म म्हणजे काय, असा नाही विचार केला त्यांनी. भगवंता, तुला कोणता अर्थ अपेक्षित आहे? इथे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? हे विचारण्या एवढं शहाणपण अर्जुनाजवळ आहे. आणि मागच्याला आपण केला विचार, की अर्जुनाने विचारलं आणि भगवंतांनी सांगितलं नाही असं होणं शक्य नाही. त्याच्यासाठी 6व्या अध्यायातले काही ओव्या पण आपण बघितल्या, की जयाची या आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची, की हा पूर्ण असलेला, पूर्ण काम असलेला ब्रह्मरूप भगवान गोपाल कृष्ण सुद्धा त्या अर्जुनाच्या प्रेमासाठी काय करतो, हे सगळं वर्णन आपण ऐकलं. त्यामुळे अर्जुनाने विचारलं आणि भगवंत बोलत नाहीत का भगवंतानी त्याचं समाधान केलं नाही, असं होणं शक्यच नाही. असं आपण मागच्या वेळेला एक त्या कृष्ण अर्जुनाच्या प्रेमाचं थोडं वैभव आपण बघितलं. माऊलींनी सुद्धा याचं पुष्कळ वर्णन याही अध्यायाच्या सुरुवातीला पुन्हा केलेलं आहे, की अर्जुन कसा कामधेनूचं वासरू आहे, त्याच्यावर कल्पतरूचा मांडव कसा आहे. आणि अतिशयोक्ती केली माऊलींनी इथे, की मनोरथाच्या सिद्धीच्या इच्छेचा अर्जुन हा विषय होतो. अर्जुनाच्या इच्छेचा विषय एखादी सिद्धी असं नाही. आणि पुढे माऊली इथपर्यंत म्हणतात, की श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतो, तो ब्रह्मसाक्षात्काराच्या स्थितीला प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे, गोपालकृष्णाने चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अवताराचा भाग म्हणून कितीतरी जण, आपल्या साध्या भाषेत आपण त्याला म्हणतो यमसदनास धाडले, पण भगवंतांच्या बाबतीत तसं म्हणत नाहीत. भगवंतांच्या बाबतीत काय म्हणतात? उद्धार केला. म्हणजे पहा, त्यांचा सुद्धा उद्धार केला, तर ह्या अर्जुनाचा उद्धार होणार नाही का? असं माऊली इथे म्हणते. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभी, असा दुसरा श्लोक आपण मागच्याला बघितला होता, की प्रयाणकाली जीव मोहित होतो, अनंत यातना तो जीव भोगतो, असं आपण मागच्या वेळेला बरंच त्याचा विचार केला, की आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये, की देहपतन झाल्यानंतर जीवाचं काय होतं, त्याचा प्रवास कसा असतो, आपलं शास्त्र त्या बाबतीत काय सांगतं. जे काही संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यच आहे. संस्कार त्यातला हा शेवटचा संस्कार समजला जातो. देहपतन झाल्यानंतर जे संस्कार केले जातात, म्हणून त्याचं नावच अंत्यसंस्कार, शेवटचा संस्कार. काय त्याचं महात्म्य सगळं आपण बघितलं होतं. पण मुद्दा हा, की तो जीव मोहित होतो, अनंत यातना त्याला होतात, त्या आसक्तीमुळे तो राहतो. सगळे प्रकार आपण बघितले. पण इथे ज्या जीवाबद्दल बोलणं सुरू आहे, तो स्मरणकाली सुद्धा समाहित चित्त झालेला असतो. आणि हे त्याला, तो समाहित चित्त कसा राहू शकतो?
भगवंताचं चिंतन त्या क्षणी सुद्धा त्याच्याकडून कसं घडू शकतं, असे अत्यंत एक आपल्या साधकांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचे प्रश्न असं म्हणूया अर्जुनाने भगवंतांसमोर मांडले. आणि ते सगळे प्रश्न आपण आणि त्याच्यावरच्या ओव्या, मी जसं सुरुवातीला म्हणालो की ओवी क्रमांक 14 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. आता आजच्या अभ्यासाकडे बोलूया. श्री भगवान वाच, श्लोक क्रमांक 3, पुन्हा अध्याय क्रमांक 8. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्म संज्ञितः. असा हा श्लोक. आता भगवंतांनी अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून श्री भगवान वाच. त्याचा पदच्छेद खूप सरळ सरळ आहे. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्मम उच्यते भूतभावोद्भव करो, हा एक शब्द, विसर्ग कर्म संज्ञितः. त्याचा अर्थ या ग्रंथात दिलेला वाचून घेऊया आपण. की श्री भगवान म्हणाले, न क्षरणारे ते, अक्षरम न क्षरणारे ते, नित्य निरतिशय परमम ब्रह्म होय. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्मम उच्यते. आणि देहादी आकारात असूनही उत्पत्ती नाशरहित जो प्रत्यगात्म भाव, त्याला अध्यात्म म्हटले जाते. पुढे भूतभावोद्भव करो, पंचमहाभूते आणि भौतिक पदार्थ यांची उत्पत्ती आणि करणारा जो व्यापार, भूतभावोद्भव करो विसर्ग, त्याला काय म्हणायचं, त्याला कर्म ही संज्ञा आहे. कर्म संज्ञित. थोडं थांबलो याच्यासाठी की भगवंतांचं उत्तर हा तसं विचार केला तर या सगळ्या संज्ञा थोड्याशा असं वाटतं एकदम, म्हणजे ऐकता क्षणी किंवा वाचता क्षणी नाही नीट त्याची उकल होत. आणि विशेषतः अमेरिकेमध्ये शुक्रवारची संध्याकाळ रात्र जेवण झालेली, असं सगळं एकंदरीत माझ्या लक्षात आलं. म्हणून मी थोडंसं हसलो, बाकी काही नाही. घेऊया आपण शांतपणे समजून घेऊया. आणि त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला संतांचेच पाय धरावे लागणार आहेत. कारण विशेषतः आत्ता हा असा जो श्लोक आला आपल्यासमोर, श्लोक क्रमांक 3, म्हटलं तर सरळ सरळ व्याख्या दिलेल्या आहेत. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, तीन संज्ञांची उत्तरं या श्लोकात आलेली आहेत. म्हणजे सांगता येतात. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्चते, पण म्हणजे काय हे नाही सांगता येत. आणि म्हणून संतांचे पाय आपल्याला धरावे लागतात की भगवंतांना नेमकं म्हणायचं काय आहे. आणि आपण नेहमीच त्याचा विचार करतो की आचार्य आपल्या मदतीला नेहमी धावून येतात. आणि म्हणून आचार्य भाष्य किंवा माऊलींचं भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जी आपल्या समोर आत्ता आहे, ही पाहिल्याशिवाय आपल्याला काही तरणोपायच नाही. कारण त्याच्याशिवाय भगवंत काय म्हणतात, काय म्हणायचं आहे भगवंतांना, कोणता अर्थ अभिप्रेत आहे, हे कळणं कठीण जातं. त्यामुळे आपण आचार्यांना शरण जाऊया. आचार्य सांगतात आहे अक्षरम. पहिला विचार करूया ब्रह्म नावाचं तत्व, त्याच्याबद्दल भगवंत बोलतात आहे अक्षरम ब्रह्म परमम. अक्षर शब्दावरती भाष्य करताना आचार्य म्हणतात न क्षरती इति परमात्मा. अक्षरम म्हणजे न क्षरती, ज्याला आपण सत म्हणूया. आपल्याला माहिती आहे सत चित आनंद, त्यातलं सत, ज्याला निरपेक्ष अस्तित्व असं म्हणतात. कारण अस्तित्व विचार केला तर आपल्या सगळ्यांनाच आहे, आपल्या सगळ्यांना अस्तित्व आहे. इतर अनेक चर आणि अचर भूत त्या जगामध्ये आहेत, त्यांनाही अस्तित्व आहे. मला माझंही अस्तित्व कळतं आणि त्यांचंही अस्तित्व कळतं, म्हणून तर मला चेतन असं म्हणतात. ही चेतनाची व्याख्या आहे.
पण असं जरी असलं तरी आपलं जे अस्तित्व आहे ते सापेक्ष आहे. माझं जे अस्तित्व आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण काय म्हणूया, अस्तिभाव आहे आपल्याला. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये बोलूया, आपण सगळेजण निर्माण झालेलो आहोत. चेतनांच्या बाबतीत जन्माला आलेले आहेत असं म्हणतात. पण साध्या भाषेत बोलायचं का सामान्य भाषेत बोलायचं झालं तर आपण सर्वजण निर्माण झालेलो आहोत. त्यामुळे चर आणि अचर हे सर्व निर्माण झालेलं आहे. आणि जे जे निर्माण होतं ते विनाशशील असतं. नियम अबाधित. आणि या दृष्टीने आपलं जे अस्तित्व आहे ते सापेक्ष आहे. याच दृष्टीने काही वर्षांपूर्वी माझं अस्तित्व नव्हतं, आज माझं अस्तित्व आहे. काही वर्षानंतर माझं अस्तित्व निश्चित नसणार. परमपूज्य काका त्याची आठवण करून देतात, असेल का नसेल नाही, निश्चित नसणार. आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. त्यामुळे ह्याला म्हणजे अस्तित्व मलाही आहे, पण अशा अस्तित्वाबद्दल आपण बोलत नाही आहोत. हे समजून घेण्यासाठी इतकी सगळी भांडण. आपण बोलतो आहोत त्याला निरपेक्ष अस्तित्व असं म्हणतात. त्यालाच अव्यय असं म्हणतात. अव्यय, निरपेक्ष अस्तित्व किंवा त्याला निर्विकार असा अजून एक शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की या क्षणी ते जसं आहे तसंच पुढच्या क्षणी आहे, किंवा आत्ताच्या क्षणी मागील क्षणी ते जसं होतं असं म्हणूया, तसं ते या क्षणी आहे. असं अखंड जे आहे, कल्पना करा काय म्हणालो मी, मागील क्षणी ते जसं होतं तसं या क्षणी आहे. असं जे अखंड असतं त्याला म्हणायचं अक्षर. क्षरच होत नाही त्याचा, त्याचा व्यय होत नाही, त्याच्यामध्ये विकार निर्माण होत नाही. आहे का आपला देह तसा? विचार करा. काय सांगतात आपल्याला आधुनिक विज्ञान? प्रतिक्षणी, प्रतिक्षणी किती हजारो नाही लाखो पेशी काय होत आहेत, मरतायत आणि नवीन पेशी निर्माण होत आहेत. म्हणजे आपल्या स्थूल दृष्टीला ते कळत नाही. आपल्या स्थूल दृष्टीला कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. काही महिन्यानंतर, वर्षानंतर जुने फोटोंचे अल्बम काढले की जो त्यातला एखादा चांगला काढून मी डीपी इमेज शुद्ध मराठीत ठेवत असतो. पाहणाऱ्याला असं वाटतं की अरे हा 20 वर्षाचाच तरुण मुलगा असावा, कारण मला तोच आवडतो. इतके झालेले बदल मला आवडत नाही. पण हे बदल प्रतिक्षणी होत आहेत. पण असं ते तत्व नाही. जसं मागील क्षणी तसंच या क्षणी. आणि पुढच्या क्षणाचा विचार करायला जातो म्हटलं तर पुढचा क्षण आत्ताचा क्षण होतोय. तसा विचार केला तर प्रतिक्षणी ते जसं मागील क्षणी तसं या क्षणी असं जे तत्व असतं, ज्याच्यात व्यय होत नाही, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, ज्याच्यामध्ये विकार होत नाही, म्हणून जे अव्यय आहे, जे निर्विकार आहे, जे नित्य आहे, अखंड आहे, 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 तीनही काळात अबाधित आहे, त्रिकाला बाधित, आणि त्यालाच सत असं म्हणतात. ते निरतिशय आहे, त्याला सातिशयत्व नाही, त्याच्यापेक्षा मोठं काही नाही. ते व्यापक आहे. इतक्या सर्व गोष्टी ज्याला आपण शास्त्राच्या भाषेत बोलायचं तर ज्याला स्वरूप लक्षण म्हणतात, ही सगळी स्वरूप लक्षण आहेत. आणि पुन्हा ही लक्षणं ही सुद्धा बोलण्याची भाषा आहे. का? कारण अगदी याच्या विरुद्ध सगळे अनुभव मला आहेत, आणि म्हणून ते तत्व कळायला कठीण जातं. कारण मला विनाशी गोष्टी कळतात, मला विकारी गोष्टी कळतात, मला तीन काळांनी बद्ध गोष्टी कळतात, मला निर्माण होणं कळतं, मला स्थिती कळते, मला लय कळतो. कारण हे बघायला मिळतं, डोळ्यांनी अनुभवायला मिळतं. माझं जरी नाही कळलं तरी दुसऱ्याचं पाहून कळतं. माझं काय होणार आहे असा त्याच्यावर अंदाजही करता येतो. हे सगळं मला कळतं. मला सापेक्ष व्यापकता कळते. आता
हवा आहे, आपण म्हणतो व्यापक आहे, आपल्या दृष्टीने म्हटलं तर ते व्यापकच आहे, पण आहे, तिलाही मर्यादा आहे, सांगतं कुठेतरी एक त्या मर्यादेच्या पलीकडे नाही आहे, म्हणून तर ते सगळं घालून जावं लागतं अवकाशात जाताना, पण तिथे नाही आहे. पण त्याच्याहून सूक्ष्म आकाश, ते सुद्धा किती व्यापक आहे म्हटलं तर, पण ते सुद्धा निरपेक्ष व्यापक नाही, सापेक्षच व्यापक आहे. त्यामुळे मला हे सगळं, मला सापेक्षता कळते, मला विनाशशीलता कळते, मला विकारता कळते, मला निर्माण होणं, टिकणं, हे सगळं कळतं. हे तसं ते नाही हे सांगणं सुरू आहे. आपला विषय तो सुरू होता. म्हणून म्हटलं जातं ही त्याची लक्षणं, पण ते असताची व्यावृत्ती सत म्हणूये श्रुती माऊली. ते सत आहे हे सांगणं नसून ते असत नाही हे सांगणं सुरू आहे, म्हणून त्याला सत म्हणायचं. पण असं ते अक्षर न क्षरती इति परमात्मा. बृहदारण्यक नावाचं उपनिषद आहे. त्याच्यामध्ये स होवाच याज्ञवल्क्य, म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी सांगतात आहे, कोणाला? गार्गीला सांगतात आहेत. वैतद अक्षरम गार्गी ब्राह्मणा, म्हणजे हे गार्गी, त्या तत्वाला ब्रह्मवेत्ता जे आहेत ते काय म्हणतात? अक्षर म्हणतात. वैतद अक्षरम गार्गी ब्राह्मणा. आणि तो जो श्लोक आहे, फार मोठा श्लोक आहे तो बृहदारण्यकातला, पण त्याच्यामध्ये एक मोठी यादी पुढे दिलेली आहे. आणि त्या यादीत काय सांगितलं आहे तर हेच सांगितलं आहे की ते काय, ते कसं नाही हे सांगितलं आहे. ते मोठं नाही, ते लहान नाही, ते जाड नाही, ते पातळ नाही, ते मुख नाही, ते गंध नाही, तो रस नाही, ते हे नाही, ते नाही, असं करत फार मोठी यादी दिली. आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे विरुद्धार्थी जोड्या समोर ठेवलेल्या. मग ते मोठं नाही तर मग ते लहान आहे का? नाही, ते लहानही नाही. मग ते जाड नाही तर ते पातळ आहे का? ते पातळही नाही. ते बारीक आहे का? तेही नाही. म्हणजे हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर असं वाटायला लागतं, मग ते नाहीच का? मग ते नाहीच का? कारण हे नाही, ते नाही, ते नाही, म्हणजे असं वाटतं ते नाहीच. मग शून्याबद्दल बोलणं सुरू आहे का? बरोबर तोच आशय माऊलींनी पकडलेला आहे. येणार आहे आपल्या पुढे ओवी, की ते शून्यही नाही. त्याचा अर्थ ते शून्य नाही असं नाही, ते आहे. पण ते मला जे जे कळतं, माझी बुद्धी ज्याचा ज्याचा विचार करू शकते तसं ते नाही. आणि इतकं असून आपला बुद्धीने त्याला पकडण्याचा अट्टाहास काही. बुद्धीला कळण्याचं महात्म्य निश्चित आहे, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात, पण अपरोक्षासाठी ती कामात येत नाही. पण हे विसरायला जेव्हा होतं तेव्हा मग तेच आपल्या मानगुटीवर बसतं. आणि मग माऊली आठवण करून देते, ज्ञानी याचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण मी त्याच्यातच मग रमून जातो, कारण अपरोक्षापर्यंत मला जायचं हे विसरूनच जातो. आणि त्या परोक्षाचं भूत, मला एवढं कळतं, मला तेवढं कळतं, माझा या ग्रंथाचा अभ्यास झालाय, माझा त्या ग्रंथाचा अभ्यास झालाय वगैरे. त्यामुळे ही मोठी यादी याज्ञवल्क्य देतात आणि गार्गीनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते तिला सांगतात, यातील ते काहीच नाही. आणि पुढच्या श्लोकात म्हणतात, एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्याचंद्रमसौ विधृतौ तिष्ठत. एतस्य वा अक्षरस्य, ते जे अक्षर, ते जे ब्रह्म, प्रशासने म्हणजे त्याच्या सत्तेवरती हे गार्गी काय होत आहे? सूर्य चंद्रमसो विधृतौ तिष्ठत. ते सूर्य आणि चंद्र विशेष रूपाने धारण करून स्थित आहेत. पुन्हा तोही मोठा श्लोक आहे, त्याच्यातही बरीच यादी दिलेली आहे. वानगी दाखल फक्त पहिलं त्याचं चरण. म्हणजे सूर्य चंद्र एक उपलक्षण धरूया, पण हे सर्व ग्रह तारे, हे आकाशगंगा, हे संपूर्ण विश्व, हे ब्रह्मांड, असे किती ब्रह्मांड, हे सर्व ज्याच्या सत्तेवरती काम करत आहे. म्हणजे हे मी का म्हणालो, तो मगाशी जो एक शंका पुढे आली, मग ते नाहीच का काय, ते शून्य का काय? नाही, ते असतं तर हे काम कसं झालं असतं? अधिष्ठानच जर नसतं तर अध्यस्तच सिद्ध झालं नसतं. अधिष्ठानाशिवाय अध्यासाला सत्ताच नाही आहे. अध्यस्त जे असतं, सर्प जो असतो तो रज्जू रूपच असतो, म्हणून तर तो वेगळा मारावा लागत नाही.
काठ्या आणाव्या लागत नाही, कुठलीही शस्त्र लागत नाही. ज्या क्षणी रज्जूचं ज्ञान त्या क्षणी सर्प निवृत्तच. आणि त्यालाच विशेष ज्ञान असं म्हणतात शास्त्रामध्ये. कारण सामान्य ज्ञान जेव्हा असतं तेव्हा सामान्य ज्ञान अध्यासासह असू शकतं. तो वेगळा विषय आहे तो. पण उल्लेख सांगून टाकतो की काहीतरी तिथे आहे, हे जे झालेलं मला सामान्य ज्ञान आहे आणि नंतर सर्प. पण विशेष ज्ञान जेव्हा होतं अधिष्ठानाचं तेव्हा अध्यस्त राहू शकत नाही. अध्यस्त निवृत्तच व्हावं लागतं, होतच. आणि त्या अध्यस्थाची जी निवृत्ती आहे ती अधिष्ठान रूप आहे. कठीण झालं थोडंसं, पण मुद्दा हा सुरू होता की सूर्य चंद्र एकंदरीतच या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जी एक सुसूत्रता दिसते, एक सुव्यवस्था या जगतामध्ये दिसते. अगदी आपण भौतिक पदार्थांचा विचार केला, अचर पदार्थांचा, की जे चेतन नाही, अचेतन पदार्थांचा, ते सुद्धा आपला गुणधर्म सोडत नाहीत. हे सगळं कुठून आलं? म्हणून हा जो पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य सांगतात आहेत गार्गीला की एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्याचंद्रमसो विधृतो तिष्ठत. हे जे आपण आतापर्यंत विवेचन ऐकलं ब्रह्म शब्दाचं, हा अर्थ भगवंतांना अपेक्षित आहे. आता एक प्रश्न असा निर्माण होतो जो आपल्या डोक्यात नसेल आला, पण आचार्यांनी तो निर्माण करून ठेवला, म्हणून तर मी सांगतो संतांची चरण धरावे लागतात. कारण अक्षरम ब्रह्म म्हटलेलं आहे, मग त्याचा अर्थ ओंकार असाही होऊ शकतो. ओम, ओम हे अक्षर आहे, ब्रह्माचं प्रतीकही आहे. नव्हे, याच अध्यायामध्ये पुढे भगवंत स्वतः म्हणतात की ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्यावहरण मामनुस्मरण. ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्यावहरण मामनुस्मरण या अध्यायातच भगवंतांनी पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे बोलण्याचा आशय असा आहे की इथे अक्षरम ब्रह्म याचा अर्थ ओंकार असाही होऊ शकतो. पण आचार्य म्हणतात नाही. का नाही? कारण परेण विशेषणात अग्रहणम, इथे परम हे जे विशेषण याला वापरलेलं आहे, अक्षरम ब्रह्म परमम, म्हणून परेण तृतीय विभक्ती. परेण विशेषणात अग्रहणम, की परम ही विशेषण भगवंतांनी लावल्याने या अर्थाचं ग्रहण, म्हणजे कोणत्या अर्थाचं? ओंकार या अर्थाचं ग्रहण होऊ शकत नाही. कारण इथे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ असा त्या विशेषणाचा अर्थ, आणि ते फक्त निरतिशय अक्षर अशा ब्रह्मतत्वालाच लागू पडतं. इति आचार्य. म्हणून सातत्याने आपण बोलतो की म्हणून संतांचे चरण. आपल्या तर मनात हे असे प्रश्न येत नाही, कारण आपल्याला कळतच नसतं. पहिली गोष्ट डोक्यात येत नाही, आल्यानंतर त्याचं उत्तर कोण देणार? संतच देणार. त्यामुळे आचार्यांनी हेही इथे स्पष्ट केलेलं आहे. आणि आता तुमच्या पुन्हा एकदा लक्षात आलं असेल की अर्जुनाने किती व्यवस्थित प्रश्न भगवंताला विचारलेला आहे. कारण इतके अर्थ होऊ शकतात, त्यात भगवंतांना कुठला अर्थ अपेक्षित आहे हे अर्जुनाला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा परम या विशेषणामुळे त्याला आपण पुन्हा एकदा एकाक्षर किंवा ओमित्येकाक्षरम ब्रह्म, एकाक्षरम ब्रह्म, ओम इति अक्षरम ब्रह्म व्यावहरण मामनुस्मरण, असं याच अध्यायात पुढे 13व्या श्लोकामध्ये भगवंत बोलतायत. तो अर्थ इथे अपेक्षित नाही, त्याचं ग्रहण आपण करू शकत नाही असं आचार्य म्हणतात. त्यामुळे अक्षरम ब्रह्म परमम, पुन्हा एकदा याचा अर्थ न क्षरणार, नित्य, निरतिशय, अव्यय, निर्विकार, व्यापक, अविनाशी, सगळ्यात महत्वाचं अविनाशी. कारण अक्षर त्याच्यातच आहे की ज्याचा विनाश कधी होत नाही. आणि विनाश कोणाचा होतो? पुन्हा मगाशी आपण जे बोललो ते जे उत्पन्न होतं ते संपलंच पाहिजे, नियम आहे. आणि याचा अर्थ असा आहे की हे उत्पन्न होत नाही. त्याला असतं अनादी असं म्हणतात. त्याला आधीच नाही, अनादी.
अखंड आहे आहे आहे. हे जग निर्माण होण्याच्या आधी सुद्धा ते आहे. सत एव सौम्य इदमग्र आसीत. सत एव सौम्य. ते आहे. ते आहे म्हणून तर ते रज्जू आहे म्हणून सर्पाचा संभव तरी आहे. म्हणून हे जग अध्यस्त म्हणून का होईना, विवर्त म्हणून का होईना भासू शकतं. पुढे म्हणतात स्वभाव अध्यात्मम उच्यते. आता आपल्याला अक्षरम ब्रह्म परमम याचा अर्थ चांगलाच आपण समजून घेतला. आता पुढची संज्ञा बघूया. स्वभाव अध्यात्मम उच्यते. स्वभाव, स्व याचा अर्थ आपण स्वतः. समजून घेऊ एकदम एक एक व्यवस्थित त्याची फोड करून. स्व याचा अर्थ आपण स्वतः आणि भाव याचा अर्थ काय होतं? अस्तित्व. आपल्याला भाव शब्द एकदम कळत नाही, पण अभाव शब्द आपल्याला चांगला कळतो. जसं आपल्याला मागच्याला एकदा बोललो होतो मी, आपल्याला भद्र माहीत नसतं पण आपल्याला अभद्र माहीत असतं. पुढे याच्यावर काही बोलण्याचीच गरज नाही, कारण इतकं ते शुद्ध मराठी सेल्फ एक्सप्लेनेटोरी आहे की आपल्याला अभद्र माहीत असतं पण भद्र माहीत नसतं. जसं भद्रच्या विरुद्ध किंवा अभद्रच्या विरुद्ध भद्र, तसं इथे अभावाच्या विरुद्ध भाव. त्यामुळे आपल्या स्वतःचं अस्तित्व असा त्याचा अगदी काय म्हणूया वाच्यार्थ होतो. स्वभाव. स्वभावाची व्याख्या आचार्य करतात आहे की तस्य एव परस्य ब्रह्मण प्रतिदेहम प्रत्येगात्म भाव. अपेक्षित काय आहे म्हणजे स्वभावचा अर्थ की परब्रह्माचा म्हणजे आत्ता आपण जे ब्रह्म नावाचं तत्व समजावून घेतलं, परब्रह्म जे समजावून घेतलं, ज्याला आपण अक्षरम ब्रह्म परमम असं भगवंत म्हणतायत, त्याला परमात्मा म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा. हा जो परब्रह्माचा जो प्रत्येक शरीरातील अंतरात्म भाव आहे, ज्याला प्रत्येगात्म भाव असंही म्हणतात, त्याला स्वभाव असं म्हणतात. ही झाली व्याख्या स्वभावाची, आचार्यांनी सांगितलेली, समजून सांगितलेली आणि भगवंतांना अपेक्षित. त्याचा अभिप्राय असा आहे की आत्मा आपण ज्याला म्हणतो, कुटस्थ चैतन्य म्हणतो, ज्याला आत्मा म्हणतो, हा शरीराच्या आश्रयाने अंतरात्म भावाने राहतो. म्हणून त्याला प्रत्येक आत्मा असं म्हणतात. प्रत्येक आत्मा, प्रत्येक याचा अर्थ आत्मा, प्रत्येक आत्मा या देहाच्या सापेक्षतेने असं म्हटलं जातं. प्रत्येक आत्मा आणि तो वस्तुतः परब्रह्मच आहे आणि त्यालाच, त्या परब्रह्मालाच काय म्हणतात, या देहाच्या सापेक्षतेने अध्यात्म असं म्हणतात. कारण स्वभावोध्यात्म उच्यते असं त्या श्लोकाचं चरण आपण बघतो आहोत. स्वभाव अध्यात्मम उच्यते, त्या स्वभावालाच अध्यात्म म्हणतात. तस्य एव परस्य ब्रह्मण प्रतिदेहम प्रत्येगात्म भाव. कारण आपल्याला जेव्हा आपण आहोत, प्रत्येकाला अनुभव आहे मी आहे, पण माझा जो मी आहे असा जो भाव आहे तो या देहाला धरून असतो, शरीराला धरून असतो. कारण आपण मी आहे असं म्हणतो तेव्हा मी देहरूपाने मी आहे असं आपल्याला म्हणायचं असतं किंवा असा भाव आपल्या मनामध्ये असतो. काय थोडी प्रगती झाली असेल तर हा देह मी नाही पण बुद्धी मी आहे किंवा माझं मन मी आहे किंवा माझे प्राण म्हणजे मी आहे, म्हणून तर ते जाता कामा नये. वाटतं की नाही? कारण माझे प्राण गेले की मी जाणार. कारण जर प्राण म्हणजे मी आहे असं जर ठरत असेल, म्हणून मगाशी आपण बोलताना असं म्हणालो की म्हणून देहाला आत्मा म्हणतात. तिथे अर्थ असा असतो की आत्मभावाने देहाकडे पाहिल्या जात आहे, म्हणून देहाला आत्मा, प्राणाला आत्मा, त्या संदर्भाप्रमाणे जे अर्थ बदलतात असा आपण मगाशी जो विचार करत होतो. पण मुद्दा हा की आपण जेव्हा अस्तित्व म्हणतो तेव्हा या देहाला धरून असलेलं अस्तित्व, म्हणजे हा देह म्हणजे मी, माझे प्राण म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी. शेवटी गाडी कुठपर्यंत जाते? हा जीव म्हणजे मी, त्याला जीव चैतन्य. हा जो भाव आपल्या अस्तित्वाचा एक आपल्यामध्ये आहे, जीव म्हणजे मी, मी मी अहम, अहमचं जे स्फुरण आहे त्याला स्वभाव असं म्हणतात.
म्हणजे काय आहे ते वस्तुतः परब्रह्मच आहे, पण या देहाच्या सापेक्षतेने त्याला शब्द बदलून आपण त्याला आत्मा म्हणतो. म्हणून परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे की या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि या देहाच्या निरपेक्षतेने आत्म्याला ब्रह्म म्हणतात. काय सांगणं सुरू आहे? दोन्ही एकच आहेत. दोन्ही एकच आहेत. माझ्यासमोर घट ठेवलेला आहे, त्या मोकळा घट, तो पोकळ घट माझ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून व्यवहार होतो आहे काय? घटाकाश. आकाश एकच आहे. तिथे तो घट आणल्यामुळे हा व्यवहार झाला की हे घटाकाश आहे आणि या घटाच्या बाहेरचं काय म्हणूया त्याला आता, मठाकाश म्हणा किंवा काय असून नुसतं आकाश म्हणूया. हा व्यवहार त्या घटाच्या सापेक्षतेने झाला. आकाश आकाशच आहे. घटाच्या निरपेक्षतेने जर विचार केला तर आकाशच आहे फक्त. घटाच्या सापेक्षतेने केला तर मग घटाकाश, मठाकाश असा व्यवहार होतो. तसं हे परब्रह्म या देहाच्या सापेक्षतेने जणू काही या देहामध्ये ते कोंडल्या गेलाय असं म्हणूया. जणू काही, तो शब्द फार महत्वाचा आहे. आणि हा जो परब्रह्माचा प्रत्येक शरीरातील अंतरात्म भाव आहे, त्याच्यामुळे मी आहे. मग आपल्याला कळतं की अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. अद्वैत मकरंदमध्ये फार सुंदर श्लोक येतो तो. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया ब्रह्मैवाह मत सिद्धम सच्चिदानंद लक्षण. लक्ष्मीधर कवी म्हणतात आहेत त्या ग्रंथाचे लेखक की अहमस्मी म्हणजे आपण सध्या जीव चैतन्य या दृष्टीने विचार करतो आहोत. अहमस्मी हा अनुभव आपल्या सर्वांना आहे. स्वस्य भावा, स्वभावा असं आपण बघतो आहोत, त्याचा अर्थ समजून घेतो आहोत. आणि स्व म्हणजे आपण आणि भाव म्हणजे अस्तित्व. आता हे सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत सत्य आहे की नाही बघा. म्हणून तर ते इथे लक्ष्मीधर यती तेच म्हणतात की अहमस्मी, मी आहे. मी आहे अखंड अनुभव आपल्या सगळ्यांना. मी नाही असा अनुभवच नाही आहे. हे अनेक वेळेला आपण बोललेलो आहे. ब्रह्मसूत्राच्या पहिल्याच श्लोकावरच्या भाष्यामध्ये आचार्यांनी तो प्रश्न विचारलेला. मी नाही असा अनुभव आहे का कोणाला? मी आहे. बरं, मी नुसता आहे नाही, माझं मला ज्ञानही आहे. अहमस्मी सदा भामी. आणि मी कधीही स्वतःला अप्रिय नाही. कदाचित नाहम प्रिया म्हणजे मी स्वतःला अखंड प्रिय आहे. ब्रह्मैवात मतसिद्ध सच्चिदानंद लक्षणम. त्याच्यावरनं त्यांनी काय केलेलं आहे? एक निष्कर्ष मांडलेला आहे की अरे मी आहे, अखंड मला माझं ज्ञान आहे म्हणजे भान आहे, म्हणजे मला मी कळतो आहे आणि मी अखंड स्वतःला प्रिय आहे. मग हीच तर लक्षणं सांगितल्या जातात आहे ब्रह्माची, सद चित आनंद. मग मी ब्रह्म कशावरून नाही, असा एक सुंदर तर्क तिथे मांडलेला. अतिशय सुंदर तर्क. अर्थात आपण ज्या मी आहे, मला कळत आहे, हे अस्तिभाती प्रिय असं त्याला म्हणतात. ते ईश्वरी सत्तेतले आहेत. सच्चित आनंद हे पारमार्थिक सत्तेतले आहे. कारण तिथे आता वेगळेपणाने जाणीव तिथे नसते. इथे जी आहे, जी वेगळेपणाने असलेली जाणीव, माझी मला होणारी जाणीव, ही सविशेष जाणीव आहे, ही सविषय जाणीव आहे. पण असं जरी असलं तरी या अस्तिभाती प्रियच्या मागे सच्चित आनंद हेच आहे. आणि हेच आपण दुसऱ्या दृष्टीने हेच बघतो आहोत की तेच परब्रह्म तत्व, ज्याचं सत घन चित घन आनंद घन असं वर्णन करण्यात येतं, ते या देहामध्ये मला जाणीवेच्या रूपाने कसं जाणवतंय? अस्ति भाती प्रिय. आणि म्हणून पहा, सर्वांचा स्वभाव जे स्वस्य भाव आहे सर्वांच्या बाबतीत सिद्ध कसं होतं. आणि मग मग ज्ञानेश्वरीतली एक ओवी सुद्धा आपल्याशी बोलायला लागते. कोणती? भगवंत काय म्हणतात? देखता मनुष्य जात सकळ स्वभावत भजनशील झाली असती ती केवळ माझी आठाई. ही ओवी सुद्धा मग आपल्याला खूप छान कळायला लागते की भगवंत देखता मनुष्य जात सकळ. असं नाही म्हणाले भारतातले फक्त आस्तिक लोक माझं भजन करतात, असं नाही म्हणाले. देखता मनुष्य जात सकळ. मग तुम्ही आस्तिक असा, नास्तिक असा, अमेरिकन असा, आफ्रिकन असा, भारतीय असा, कोणी असा, गरीब असा, श्रीमंत असा, लहान असा, मोठे असा,
स्वस्य भावा, स्वभाव, हे सिद्ध होत असल्यामुळे देखता मनुष्य जात सकळ. कारण आपण स्वतः, सर्वजण आपण स्वतःला प्रिय आहोत. त्यालाच भजन म्हणतात आहे भगवंत. सुखाच्या मागे धावतायत, फक्त कळत नाही आहे सुख कुठे आहे. तो विषय थोडा वेगळा आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा समजून घेतल्या की आपल्याला स्वभाव हा शब्द छान समजू शकतो. आणि हा जो अंतरात्म भाव आहे, हा जो प्रत्यगात्म भाव आपल्या सर्वांच्या ठिकाणी, अठराव्या अध्यायातली ती ओवी आपण नेहमीच पाहतो की अर्जुन पण न घेता मी ऐसे पांडुसुता उठतसे तत्वता ते तयाचे रूप. तेच सांगणं चाललेलं आहे. अर्जुन पण न घेता, फक्त त्याला विशेष लावायचा नाही की मी असा आहे, मी अर्जुन आहे, मी हे आहे, तो आहे, मी असा आहे तसं नाही. अर्जुन पण न घेता माऊली तिथे म्हणते, त्याला म्हणायचं स्वभाव आणि त्यालाच म्हणायचं अध्यात्म. आणि हे जे परब्रह्म तत्व आहे, हे जे मगाशी आपण जसं म्हणालो, ते जणू काही या देहात किंवा या देहाला पुढे करून जणू काही व्यक्त होत आहे. कारण हा जो प्रत्यगात्म भाव आहे, हा अंतरात्म जो भाव आहे, त्याच्यासाठी हे शरीराचं, या देहाचं माध्यम म्हणजे या अंतःकरणाचं माध्यम वापरल्या जात आहे. त्याच्याशिवाय हा अनुभव येणं शक्य नाही. बरोबर? हा द्वैतातला जो अनुभव आपण बोलतो आहोत, तो येणं शक्य नाही. आणि म्हणून एका दृष्टीने या देहालाही अध्यात्मच म्हणतात. त्या देहाला उपाधी असंही म्हणतात. म्हणून माऊली म्हणते, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आणि हे या उपाधी मागचं जे गुप्त चैतन्य आहे, त्याला जाणण्याचं जे शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. अशी सगळी ही संगती या सगळ्या गोष्टींची छान आपल्याला लागते या एका स्वभाव आणि स्वभावालाच अध्यात्म म्हटल्याचे जात आहे त्याच्यावरून. त्यामुळे हा जो आपला, पुन्हा एकदा सांगतो, अंतरात्म भाव, प्रत्यगात्म भाव, तो वस्तुतः खरं परब्रह्मच आहे, पण या देहाच्या सापेक्षतेने त्याला अध्यात्म असं म्हणतात. ब्रह्म नावाचं तत्व आपण समजावून घेतलं. आणि स्वभाव अध्यात्म उच्यते, या दृष्टीने स्वभाव म्हणजे काय आणि म्हणूनच अध्यात्म म्हणजे काय, हेही आपण समजून घेतलं. भगवंत काय सांगतात आहेत. आणि हे एक अजून एक महत्वाची गोष्ट अशी की हे सगळं समजून घेताना हे विसरायचं नाहीये की भगवंत अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देतातच आहेत, पण मुळात अर्जुनाने प्रश्न विचारावा अशी परिस्थिती का निर्माण झाली? कारण भगवंतांनी यांचा उल्लेख केला. एक एक पायरी मागे मागे जायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला तो संदर्भ सोडून चालणार नाही. म्हणजे अजून जास्त चांगलं समजू शकतो. कारण भगवंतांनी उल्लेख केला. भगवंतांनी उल्लेख का केला त्या श्लोकामध्ये? कारण तिथे ज्यांचा मोह गेलेला आहे, असे जे आहेत, त्यांचा पूर्णतः मोह, त्या मोहाची व्याख्या वगैरे सगळी आपल्याला आठवत असेल, कोणाचा मुलगा वगैरे सगळं आपण बघितलं होतं. तर असे लोक काय करतात, तर ते माझा आश्रय घेऊन जरा मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतात. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्म तद्वितु कृत्स्न अध्यात्मम कर्मचाखिलम. आणि तिथे भगवंत म्हणतात आहे की ते ब्रह्म तद्विदुहू. म्हणजे हे हे माझ्या आश्रयाला तरी का येतात? जरा मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याकरता प्रयत्न ते का करतात? त्याचं कारण हे आहे की ते त्या परब्रह्माला आणि शरीरात उपाधित असूनही स्वरूपतः अपरिच्छिन्न असलेल्या त्वंपद लक्ष आत्म्याला, म्हणजेच अध्यात्म, आणि या साधनाचं साधनभूत पुण्यकर्म असं जे कर्म, त्याला पूर्णपणाने जाणतात. कृत्स्नम अखिलम विदुहू. थोडक्यात आपण काय पाहतोय, पुन्हा एकदा परत आपण का गेलो? हा संदर्भ सोडून नाही विचार करायचा आपल्याला. म्हणून, कारण भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे, भगवंतांनी काहीतरी बोललेत भगवंत, ते अर्जुनाला कळलं नाही, म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारले आणि म्हणून भगवंत पुन्हा त्या संज्ञांचं स्पष्टीकरण देतात. पण मुळात भगवंतांनी संज्ञा का वापरल्या हे विसरायचं नाही. की जे मोहित आता राहिलेले नाहीत, ते हे सगळं का करतात, माझं भजन का करतात? तर ते जेव्हा या ब्रह्मतत्वाला, या अध्यात्म तत्वाला आणि कर्मतत्वाला संपूर्ण जाणतात,
तेव्हा त्यांचं काय होतं, तर ते जरा मरण मोक्षाय, जरा आणि मरणाच्या बंधनातून मुक्त होतात. त्याच्यासाठी म्हणजे उद्देश विसरायचा नाही आहे. आपला मुद्दा तो सुरू आहे. हा उद्देश मध्यनजर समोर ठेवून आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं. म्हणजे मग हे अशा संज्ञा का आल्या आणि असं स्पष्टीकरण का आलं हे आपल्याला कळू शकतं. कारण मला माझ्या शरीरात जे व्यापून असलेलं, या उपाधीमाझी गुप्त असलेलं जे तत्व आहे, त्याचा अपरोक्ष अनुभव, दृढ अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असा अनुभव आलाच पाहिजे. आत्माच ब्रह्म आहे हाही अनुभव आलाच पाहिजे. तेव्हा कुठे जरामरण मोक्ष आहे. ही सगळी ती अशी त्याची साखळी आहे. आता काय होतं, परमपूज्य काका जसं म्हणतात, तो अध्याय संपला, आटोपला, उरकला. त्याच्यानंतर पुढे 10-12 पानं गेल्यामुळे मागचं सपाट, पुढे पाठ, असं आपल्याला करायचं नाहीये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, संदर्भ काय सुरू आहे. आणि मग याचं महात्म्य आपल्याला जास्त चांगलं कळू शकतं, की अध्यात्म या संज्ञेचा अर्थ, ब्रह्म या संज्ञेचा अर्थ अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते. म्हणजे ते अध्यात्म जाणलं, ते ब्रह्म जाणलं की हे कसं होतं, हा विषय सुरू आहे. या दृष्टीने पुन्हा एकदा थोडंसं मागे घेऊन गेलो मी तुम्हाला. आता पुढची तिसरी संज्ञा समजून घेऊया. भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित. म्हणजे या श्लोकामध्ये 3 संज्ञा आपण बघतो आहोत. एक ब्रह्म, दुसरं अध्यात्म आणि तिसरं कर्म. आता कर्माची व्याख्या आपल्या समोर येते आहे. भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित. भूतभावोद्भव करो फार मोठा शब्द आहे. 2-3 शब्दांचं एकत्र होऊन झालेला तयार शब्द आहे तो. भूतानां भावो भूतभावः तस्य उद्भवो भूतभावोद्भव आणि तम करोति इति भूतभावोद्भव करो, असं त्याचं स्पष्टीकरण आचार्य देतात. सोपं आहे तसं समजायला. भूत, भूत म्हणजे काय? 12 वाजता अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडावर रामकृष्ण नाही, हे समोर बसलाय, यालाही भूतच म्हणतात. माझ्या समोर बसलेल्या ती पण भूतच आहेत. आणि ज्यांच्या खिडक्या बंद आहे, खिडक्यांच्या मागे आहेत, ती भूतच आहेत. आलं असेल आता लक्षात भूत कशाला म्हणतात. भूत. आता भूत भाव, भाव हा शब्द आपण मगाशी शिकलो. भावाचा अर्थ काय? अस्तित्व, असणं, भाव. अभावाच्या विरुद्ध मगाशीच आपण सगळा विचार केला तो. आता भूतभाव समजायला सोपं झालं. भूतांचं असणं, भूतांचं अस्तित्व. भूतभावोद्भव म्हणजे भूतभाव उद्भव. उद्भव म्हणजे निर्माण, उत्पत्ती. त्यामुळे भूतांच्या अस्तित्वाची उत्पत्ती आणि भूतभावोद्भव कर म्हणजे भूतांच्या अस्तित्वाची उत्पत्ती करणारा, एवढा अर्थ आहे तो. भूतभावोद्भव कर हा जो शब्द आहे इथे, भूतभावोद्भव करह अगदी संस्कृत हवं असेल तर. त्यामुळे भूतांच्या अस्तित्वाची उत्पत्ती करणारा. पण कोण असा, तर पुढे विसर्ग म्हणतात. हा समजायला कठीण आपल्याला म्हणून जातं की करणारा म्हणजे असं कोणी व्यक्ती म्हणतात का, नाही, तर विसर्ग. आता विसर्ग याचा अर्थ त्याग असा होतो. किंवा विसर्ग आचार्यांनी दिलेली व्याख्या आहे, देवतोद्देशेन द्रव्यस्य परित्याग. म्हणजे काय? आपण कशाची व्याख्या बघतोय, विसरायचं नाहीये. कर्म संज्ञित. कर्म या शब्दाची व्याख्या सांगतात आपल्याला पुन्हा एकदा. भूतभावोद्भव कर विसर्ग म्हणजे कर्म, असा त्याचा अर्थ आहे. भूतांच्या अस्तित्वाची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे त्याग. हा त्याग नेमका कोणता, या त्यागाचं स्वरूप काय आहे, म्हणून सांगतात आहे आचार्य की देवतोद्देशेन द्रव्यस्य परित्याग. म्हणजे यज्ञामध्ये जी आहुती दिली जाते त्या आहुतीला त्याग असं म्हणतात. कारण
आपल्याला माहिती आहे यज्ञ करताना काय म्हणतो आपण? इंद्राय स्वाहा इदम न मम. म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या उद्देशाने जेव्हा आपण आपलं ममत्व त्यागतो एखाद्या गोष्टीवरचं, त्याला म्हणायचं त्याग. ही जी समिधा म्हणा किंवा यज्ञामध्ये जी वेगवेगळ्या गोष्टींची आहुती दिली जाते ती त्याच गोष्टींची का, मग त्याचं सूक्ष्म रूपात रूपांतर कसं होतं, मग ते अन्न कसं पोचतं, हे सगळं वेगळा विषय, त्याच्यात आपल्याला आत्ता जायचं नाही. पण यज्ञामध्ये तूप, तीळ, तांदूळ, काही विशिष्ट पदार्थच चालतात, कारण ते सूक्ष्म रूपात, कारण त्यांच्या देवतांचे जे देह आहेत ते सूक्ष्म आहे आणि त्यांना सूक्ष्म अन्न लागतं, त्यांना स्थूल अन्न चालत नाही. आपल्याला, आपण स्थूल आहोत म्हणून आपल्याला, आपले देह स्थूल आहेत म्हणून आपल्याला सूक्ष्म अन्न चालत नाही. एक दिवस उपवास करायचा झाला, गमतीने आपण त्याला सूक्ष्म अन्न म्हणूया, की वायू भक्षण करून नुसतं एक दिवस राहतो म्हटलं तर आपली अवस्था काय होते, कल्पना आहे आपल्याला. कारण आपण ते भक्षण करू शकत नाही, कारण ते अन्न आपल्यासाठी नाही. पण एखाद्या महाभागाच्या असं डोक्यात आलं की चला 21व्या शतकातलं यज्ञ, चला पिझ्झाचे तुकडे टाकूया, थोडासा पास्ता टाकूया. विनोद करतोय मी थोडासा, थोडीशी जाग यावी म्हणून. मुद्दा एवढा सुरू आहे की चालत नाही. मी पिझ्झा आणि पास्ता गमतीने आजचे विषय घेतले, पण कोणी जर म्हणेल उद्या मी गहू टाकतो किंवा जोंधळे जोंधळे टाकतो, चालत नाही. कारण ते जे विशिष्ट द्रव्य आहे त्यांचंच रूपांतर त्या अन्नामध्ये होतं जे त्या देवतांना मान्य आहे. म्हणून म्हणतो वेगळा विषय, तिकडे आता आपल्याला जायचं नाही. पण आपण जेव्हा इंद्राय स्वाहा म्हणतो, जेव्हा आपलं ममत्व सोडतो, जेव्हा तो त्याग केला जातो, त्या त्यागाला विसर्ग असं म्हणतात. आणि हा जो यज्ञ आहे, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भव, हा आपल्याला तिसरा अध्याय सांगतो. तिसऱ्या अध्यायामधला तो श्लोक आपण त्याचा अभ्यास केला होता. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्याद अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो. म्हणजे काय सांगण्याचा उद्देश काय सुरू आहे की या यज्ञातूनच काय निर्माण होतं, पाऊस म्हणजे पर्जन्य निर्माण होतो. या पर्जन्यातूनच अन्नाची निर्मिती होते आणि या अन्नातूनच भूत निर्माण होतात. म्हणजे या सगळ्याला कारण काय आहे? यज्ञ. आणि यज्ञाची निर्मिती कशातून होते? यज्ञ कर्म समुद्भवा. त्याचा अर्थ आहे की अन्नापासून प्राण्यांची शरीरे, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती, यज्ञापासून पर्जन्य. आणि यज्ञ कशापासून होतो? तर वेद विहित कर्मांपासून यज्ञाची उत्पत्ती होते. आणि हा जो काय म्हणूया मूळ जे कर्म, या जगाच्या निर्मितीचे कर्म, म्हणजे तसा विचार केला येऊ शकतो. असा एखादा आधुनिक विज्ञानांचा विचार, मला काही जणांच्या चेहऱ्यावर विचार दिसतो पण आहे की अरे, पण जग निर्माण झाल्यानंतरच त्याच्यात यज्ञ झाले ना, असं असेल एखाद्याच्या डोक्यात विचार आलेला. पण जगाची निर्मिती कशी झाली, तेव्हा काय करण्यात आलं होतं? वाचा श्रीमद भागवत पुराण, चतुश्लोकी भागवत. काय केलं त्यांनी? ज्ञान यज्ञच केला होता ब्रह्मदेवाने. कसं असतं बा. आणि त्या ज्ञान यज्ञातून त्याला ज्ञान झालं. हजारो वर्षांचं तप त्यांनी केलं असं म्हणतात. ज्ञान यज्ञ त्याला म्हणतात. तिथे प्रत्यक्ष असा यज्ञ अग्निकुंड पेटवला आणि त्यात आहुती घालणं सुरू आहे, असं ते यज्ञाचं स्वरूप नव्हतं. आणि मग त्याला नारायणाने ज्ञान दिलेलं आहे आणि फिरून पुन्हा जगाची निर्मिती झालेली आहे. जशी मागे तू केलीस तशी आता पुन्हा कर, असं ब्रह्मदेवाला ते ज्ञान त्यांनी तपलं असं वर्णन आहे. एवढाच उल्लेख करतो फक्त, जसा विचार आला असेल कोणाच्या डोक्यात तर. यज्ञ. आणि हे जे काय म्हणूया, या जगताची निर्मिती करणार, त्याला कर्म, हा जो त्याग, जो विसर्ग, पुन्हा काय शब्द आहे, भूत भावोद्भव करो, भूतांच्या अस्तित्वाच्या उत्पत्तीला कारण असलेला त्याग, व्याख्या पूर्ण झाली. त्याला कर्म म्हणतात. आणि आपण ज्याला साध्या भाषेत कर्म समजतो किंवा म्हणतो, ती सगळी त्याला त्याच्या पोटात त्याचा समावेश आहे असं समजायचं.
आणि आता कळत असेल आपल्या संस्कृतीनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकवल्या, की ज्या आज आपण आधुनिकतेच्या नावाखाली त्याला बुरसटलेले विचार समजून ना आपण करतो ना आपल्या पुढच्या पिढीला शिकवतो. काय? उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपण परमपूज्य मंदाते म्हणतात गमतीने, की आपण प्रत्यक्ष यज्ञाला बसलो तरी आपण त्याच्यावरची ममत्व सोडू शकत नाही. तिथे सुद्धा ते इदम न मम नुसतंच म्हणतो आपण. पण इथे तर उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आणि त्याच्यापेक्षा सोपं अजून तुकाराम महाराज करून सांगतात. काय? राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. यज्ञच आहे. पण हे जे माझे 5 प्राण आहेत, ज्यांच्या आधारावरती माझ्या या देहाचे सगळे व्यवहार सुरू आहेत, त्यांना मी आहुती देतो आहे. ती आहुती शेवटी पोचते कोणाला आहे? येणार आहे पुढे. शब्द तो येणारच आहे, ज्याला अधियज्ञ असं म्हटलेलं आहे. त्याला ती जाते आहे हे विसरून परमपूज्य काका म्हणतात, मधल्यामध्ये जेव्हा मी वाटमारी करतो, त्याला वाटमारी शब्द वापरला काकांनी कुठेतरी एकदा बोलताना. वाटमारी याचा अर्थ काय? ते ज्याच्यासाठी आहे त्याला न देता, आणि म्हणून ही आठवण करून देण्यासाठी तो श्लोक आहे. उदर भरण हे उदर भरण नाही आहे, ते प्राणी पण करतात, इतर मनुष्य तर. बी जर मनुष्य असेल तर तुम्ही यज्ञ कर्म म्हणून त्याच्याकडे बघायचं. इतकी त्याच्या मागे उदात्त कल्पना आहे आणि इतकं ते शास्त्रीय बैठकीवर आधारलेलं आहे. हे सगळं आपण विसरून जातो. हे सगळं आपल्याला माहिती नसतं आणि त्याचा परिणाम ना आपण ते करत ना आपल्या पुढच्या पिढीला ते शिकवत. त्यामुळे मुद्दा असा की मी करत असलेलं प्रत्येक कर्म खरं यज्ञात रूपांतरित व्हावं, आणि त्यालाच वेदविहित निष्काम कर्म असं म्हणतात. त्यालाच म्हणून तर ती माऊलींची ती ओवी त्याच दृष्टीने आहे. काय? पूजा केली तोष अपारात तोषा लागी, स्वकर्म कुसुमांची विरा. ते कर्म त्याची पूजा आहे. या दृष्टीने जर मी ते कर्म केलं, ते फल त्याला अर्पण करून केलं, तर तेच कर्म यज्ञामध्ये रूपांतरित. त्यामुळे भूतभावोद्भव करो, त्याचा अर्थ आपण बघितला. भूतांच्या अस्तित्वाची उत्पत्ती करणारा विसर्ग म्हणजे त्याग, जो परित्याग, देवतोद्देशेनं द्रव्यस्य परित्याग, त्याला कर्म असं म्हणतात. तो त्यागरूप यज्ञ. आणि याच बीजरूप यज्ञाने आपण बघितलं की वृष्टी संभवते, पाऊस पडतो, त्यावर स्थावर जंगम भूत प्राणी उत्पन्न होतात आणि या संपूर्ण सृष्टीची काय म्हणूया सगळा पुढे निर्मिती होते. आणि म्हणून इथे अर्थ आपण जेव्हा बघितला श्लोकाचा, तेव्हा भौतिक पदार्थांची पंचमहाभूते आणि भौतिक पदार्थ यांची उत्पत्ती आणि वृद्धी करणारा जो व्यापार, त्याला कर्म ही संज्ञा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की संदर्भ जर आपण सोडला तर आपल्याला कळत नाही की अशी मांडणी का सुरू आहे. कारण कर्म म्हटल्याबरोबर आपल्याला नेहमीचे कर्म आठवतात. आता पुन्हा एकदा कळतं की अर्जुनाने किती शहाणा होता. अर्जुनाने विचारलं, भगवंत तुला कोणता अर्थ अपेक्षित आहे? माझ्यासारखं असतं तर मला माहिती आहे कर्म ठीक आहे झालेला आहे, तो कोर्स माझा झालेला आहे, त्याचं क्रेडिट मला मिळालेलं आहे. असं अर्जुनाने केलं नाही. आणि आता कळत आहे की मी समजतो तो कर्म, आणि त्या कर्माची जी व्याख्या भगवंतांना अपेक्षित आहे तीही. आणि पुन्हा मी संदर्भ याच्यासाठी दिला की हे सर्व जो जाणतो ते ब्रह्म तद विदु कृत्स्नम कृत्स्न अध्यात्मम कर्म च अखिलम. हे साधनभूत असलेले जे पुण्यकर्म त्याला पूर्णत्वाने जो जाणतो, त्या तत्पदलक्ष ब्रह्माला जाणतो, त्वंपदलक्ष ब्रह्माला जाणतो, ज्याला आत्म्याला म्हणतात. आता या सर्वांना जो जाणतो तो जरा मरण बंधनातून मुक्त होतो. इतकं सगळं ह्या श्लोकामध्ये आहे. अजून आपण ओव्यांना सुरुवातच केलेली नाही. आपल्याकडे 10 मिनिटात अजून ओव्यांना करूया आपण सुरुवात. पण हे सगळं समजून घेतल्यानंतर आता माऊलींचं अजून भाष्य आपल्याला अजून छान कळेल. माऊलींच्या ज्या ओव्या आहेत, मगाशी मी एका ओवीचा थोडासा उल्लेख केला की ते शून्य कसं नाही हे माऊली सुद्धा इथे सांगतात. ओव्या बहू, ओवी क्रमांक 15.
मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, कोंदले असत न खिरे, कवणे काळी. ज्ञानेश्वरी तर मराठी पाहिलं तर आपलं काम काही सोपं होत नाही अजून, पण त्याचा अर्थ दिलाय. त्यामुळे अर्थ आहे की मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे, म्हणजे जे या फुटक्या जगाच्या आकारात दाट भरलेले असताही कोणत्याही भूत भविष्य वर्तमान कालात गळत नाही. आता काय बघतोय आपण? आपण या श्लोकावरच्या ओव्या बघतो आहोत. आणि माऊली पहिली जी संज्ञा पुन्हा आपण आता जी शिकलो, अक्षरम ब्रह्म परमम, याच्यावरती भाष्य करतात आहे. म्हणजे ब्रह्म नावाची संज्ञा माऊली आपल्याला ओव्यांच्या माध्यमातून पुन्हा समजावून सांगतात आहे. म्हणून म्हणतात आहे, मग म्हणितले सर्वेश्वरे, की काय म्हणाले सर्वेश्वर श्रीकृष्ण, की जे या फुटक्या जगाच्या आकारात दाट भरलेले असताही. दुसऱ्या भाषेत, भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचले विठ्ठले का, वगैरे. म्हणजे हे फुटकं जग, फुटकं कशाला म्हटलं झाला? हे जग फुटकं आहे का हो? आवडतं का आपल्याला हे ज्या जगाला फुटकं म्हणणं? इतकं मला प्रेम आहे या जगाचं, या जगात असलेल्या सगळ्या मी कमावलेल्या गोष्टींचं, माझ्या देहाचं, माझ्या घराचं, माझ्या सर्व आप्तस्वकीयांचं. फुटकं याचा अर्थ जे फुटणार आहे एक दिवस असा होतो. म्हणून एखादी वस्तू फुटकी आहे म्हणजे काय, ती पडली तर फुटेल असा त्याचा अर्थ असतो. त्या दृष्टीने जग पडणारच आहे कधीतरी, आणि ते जग पडेल तेव्हा पडेल, ते लाखो कोट्यावधी वर्षांनी पडेल, पण माझा देह त्याच्या आधी पडेल. त्या दृष्टीने याला फुटकं असं म्हणायचं. फुटक्या म्हणजे फुटणाऱ्या, विनाशी असं म्हणूया. तर या विनाशी जगाच्या आकारात दाट भरलेले असताही ते कोणत्याही भूत भविष्य वर्तमान काळात गळत नाही. गळत नाही याचा अर्थ सापडत नाही असा अर्थ होतो. आणि दुसऱ्या भाषेमध्ये ते काय आहे? त्रिकाला बाधित आहे. ते आहे आहे आहे, त्या बाबतीत ते होतं किंवा नव्हतं, आहे किंवा नाही, असेल किंवा नसेल, ही भाषाच संभवत नाही. ते आहे आहे आणि आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुकाराम महाराज. फक्त ते विठ्ठला, भक्तीची भाषा असल्यामुळे. त्यामुळे असं ते त्या तीन काळातही सापडत नाही. आणि या संपूर्ण विनाशशील अशा जगाच्या आकारात ते दाट भरलेलं आहे. एरवी सपूरपण तयाचे पहावे, माऊलींची आता ती ओवी आहे त्या महत्वाची. तरी शून्यची नव्हे स्वभावे, परी गगनाची नि पालवे गाळून घेतले. माऊली म्हणते की एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेल्यास ते शून्यच आहे असे वाटते, इतकं ते सूक्ष्म आहे. आता आपल्याला आज विज्ञान सांगतं म्हणून ठीक आहे, पण आता अणू किती सूक्ष्म आहे, किंवा अणूची अजून पुढे जे निघाले आहेत सगळे अणू फोडून, इतके सूक्ष्म आहेत की ते नाही असंच वाटतं की नाही आपल्याला. कारण आपल्याला कुठे अनुभव आहे त्याचा, आपल्याला कुठे ते दिसतंय, आपल्या कुठे ते अनुभवात येत आहे. आणि जे माझ्या अनुभवात येत नाही ते नाही म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. म्हणजे आपली, म्हणजे माझी. मला जे समजत नाही किंवा मला जे अनुभवात येत नाही ते नाही. त्यामुळे माऊली तेच सांगते की त्याचा सूक्ष्मपणा जर पाहू गेले असते, इतकं सूक्ष्म आहे की ते शून्यच आहे असं वाटतं. पण वस्तुस्थितीने ते शून्य नाही. तर ते काय आहे? ते सूक्ष्म आहे. म्हणजे सूक्ष्मतेची परमावधी आहे. किती? शिवाय ते आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. आणि त्यामुळे ते अत्यंतच सूक्ष्म आहे. हे वर्णन बऱ्याच वेळा येतं की आकाशाच्या पदरातून गाळून घेतलं. म्हणजे कल्पना करा, आकाश म्हणजे ज्याला आपण पोकळी असं म्हणतो. आकाशाचा अर्थ पुन्हा क्षार आकाश वगैरे नव्हे, आपल्याला माहिती आहे. आकाश म्हणजे अवकाश हा त्याचा गुण आहे. पोकळी, स्पेस शुद्ध मराठीत. कारण हेच जर निर्माण झालं नसतं ते जग निर्माण होऊ शकलं असतं का? कारण ते हे अवकाश, त्याला ती जागा तर हवी ना. इट नीड स्पेस टू एक्झिस्ट. ऑल दिस इन्फायनाइट ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड. पण हे आकाश आपण पकडू शकतो का? आकाश धरून ठेवलं कसं वाटतं बोलायला? मी आकाश या डब्यात बंद केलं कसं वाटतं? पण तरीही आकाश इज अ फिजिकल थिंग, स्पेस इज अ फिजिकल थिंग, आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आईन्स्टाईनने ते तेव्हा सिद्ध केलं होतं की वेन देर आर मॅसिव्ह ग्रॅव्हिटेशनल ऑब्जेक्ट्स लाईक ब्लॅक होल,
द स्पेस बेंड्स अराउंड इट. इट हॅज बीन प्रूव्हन. म्हणजे इट इज अ फिजिकल थिंग. इट इज लाईक अ फॅब्रिक दिस आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती दिसते का आपल्याला? बट इट इज अ फिजिकल थिंग. ती नाही म्हणायची हिंमत आहे कोणाची? तिथे बसू शकलो असतो कोण मांडी घालून, म्हणजे खुर्च्यांवर आपापले? शक्य नाही. मुद्दा हा आहे की सूक्ष्मतेची परमावधी आहे आणि इतकं सूक्ष्म ते आकाश, आणि त्या आकाशाच्या वस्त्रातून जे गाळून घेतलं, आता हे अलंकारिक वर्णन आहे अर्थातच, सांगणं काय सुरू आहे की ते इतकं सूक्ष्म आहे. आता कापड आहे समजा एखादं शर्टाचं, आपल्याला असं वाटतं की एकसंध वाटतं की नाही, त्यात उभे आणि आडवे धागेच असतात शेवटी, पण ते डोळ्याला दिसतंय का? नाही. पण त्यात जर पाणी ओतलं तर पाणी गाळून घेत आहेत त्याच्यातून, पाणी गळतं. असं त्या अवकाशातून सुद्धा जे गाळून घेतलेलं आहे, कल्पना करा. म्हणजे पुन्हा तेच अलंकारिक वर्णन मी जसं म्हणालो, इतकं ते अत्यंत सूक्ष्म, म्हणजे सूक्ष्मतेची परमावधी तिथे आहे. आणि म्हणून मग अशी बृहदारण्यक उपनिषदातला आपण जो श्लोक बघितला, एतस्सेवा अक्षरस्य प्रशासने गार्गी, किंवा हे सगळं त्याहीपेक्षा आधीचा श्लोक, स होवाच याज्ञवल्क्यामध्ये वैतद अक्षरम गार्गी ब्राह्मणा, की बा हे ते नाही, ते नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, तसं नाही 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 करता करता एक वेळ अशी येते, कसं वाटायला लागतं की ते नाहीच का, म्हणजे ते शून्य का, म्हणजे जे नाहीच त्याला ब्रह्म म्हणतात का काय? नाही. नव्हे, जे अखंड आहे त्याला ब्रह्म म्हणतात उलट. आणि ह्यालाच ब्रह्म घोटाळा असं म्हणतात. शुक्रवारी रात्री कळायला तर अजून कठीण जातं. पुढे मौली म्हणते, जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. जे असे अत्यंत आहे म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे, पण जगाचा हा झिरझिरीत पदर हलवला तरी सुद्धा जे गळत नाही ते परब्रह्म. आता ज्या जगाचा पडदा, हा मौली वर्णन करत आहे, कल्पना करतात आहे, म्हणजे आता एक झिरझिरीत जणू काही एक पडदा असावा, तो हलवला तरी सुद्धा ते गळत नाही. आता हलवल्यावर काय गळतं? जे थोडंफार वर उरलं असतं तेच थोडंसं गळते. आपण पीठ चाळतो, माहिती आहे आपल्याला, स्वयंपाकघरामध्ये की अनेक गोष्टी गाळून घेतो. थोडंसं असतं, ते हलवलं चाळणी ती की काहीतरी अजून गळतं, काहीतरी खाली पडतं का? कारण थोडंसं वर राहण्या इतका स्थूलपणा त्याच्यात असतो. याच्यात हे इतकं सूक्ष्म आहे की वर काही उरतच नाही. त्यामुळे तो झिरझिरीत पडदा, तो जगाचा झिरझिरीत पदर जरी हलवला तरी सुद्धा जे गळत नाही, किंवा आपण कळत नाही असं म्हणूया, असंही म्हणता येईल, पण ते गळ्याला वर काही उरत नाही ते परब्रह्म होय. आणि आकाराचीनी झालेपणे जन्मधर्मा ते नेणे, आकार लोपी निमणे नाही काही. आणि देहादी आकारांचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार जाणत नाही, आणि आकाराचा नाश झाल्याने ज्याचा कधीही नाश होत नाही. काय शिकतोय आपण? अक्षरम ब्रह्म परमम. त्यामुळे जग निर्माण झालाय, एक दिवस जग संपणार आहे, किंवा हे जग आत्ता असताना सुद्धा या जगात कोट्यवधी जीव निर्माण होत आहेत, कोट्यवधी जीव टिकतायत आणि कोट्यवधी जीव संपतायत, प्रतिक्षणी संपतायत. पण तरी सुद्धा त्या तत्वात काहीही फरक पडत नाही. विकार निर्माण होत नाही, ते संपत नाही, ते कमी होत नाही, त्याच्यात काही बदल होत नाही. हे सगळं वर्णन करून आपलं झालं. त्यामुळे आकाराची नि झालेपणे, त्या आकाराचा नाश होतो. त्यामुळे नाश जेव्हा होतो एखाद्या भूताचा, ते एक महत्वाचा विषय आहे की नाश नेमका कशाचा होतो. तसा विचार केला तर कल्पना करा, एखादी गोष्ट नष्ट झाली, मग दुसरी गोष्ट नाही आहे का? आहे. मग ती गेली, तिसरी नाही आहे का? आहे. म्हणजे आहे नावाचं तत्व आहेच. मी नाही, दुसरे कोणीतरी आहे, ते नाही, तिसरे आहे. ही पृथ्वी नाही, अजून काही ग्रह आहेत, हे तारे आहेत. आहे नावाचं तत्व आहेच. मग जातं काय आहे? विनाश कशाचा होतोय? त्याला नाम आणि रूपांचा विनाश आहे. ते मायेच्या प्रांतातले आहेत. ते मायेच्या प्रांतातले आहेत. आणि म्हणून इथे म्हटलंय की आकाराचा नाश जरी झाला तरी त्याचा कधीही नाश होत नाही. जे जन्माचा विकार जाणत नाही आणि आकाराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. त्यामुळे देहादी
हे जे जन्म आपण पुढे 19 क्रमांकाची ओवी वाचूया. ऐसिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. हे सगळं वर्णन म्हणजे आतापर्यंत अक्षरम ब्रह्म परमम आणि आता देहादी आकारांचा उल्लेख करून म्हणूया, त्याच्या सापेक्षतेने म्हणूया. माऊली आता 19 क्रमांकाची ओवी सांगते आपल्याला. त्याच्यामध्ये अध्यात्म याची व्याख्या माऊली आपल्यासमोर ठेवते. ऐसिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. म्हणजे याप्रमाणे आपल्याच सहज स्थितीने ज्याला ब्रह्मप्राप्तीची अबाधित नित्यता प्राप्त झाली आहे, अर्जुना, अशा त्या कूटस्थ प्रत्यगात्म चैतन्याला अध्यात्म हे नाव आहे. मगाशी आपण ज्याला अंतरात्म भाव म्हणालो, मगाशी आपण ज्याला प्रत्यगात्म भाव म्हणालो, त्याच प्रत्यगात्म्याचं वर्णन माऊली करते आहे की ज्याला ब्रह्मप्राप्तीची अबाधित नित्यता प्राप्त झाली आहे. अबाधित नित्यता, म्हणजे त्याची ती जी नित्यता आहे ती कधीच बाधित नाही आहे. थोडक्यात हे सांगणं सुरू आहे, जे कुटस्थ आहे तेच ब्रह्म आहे, किंवा जे ब्रह्म आहे तेच कुटस्थ आहे. फक्त देहाची सापेक्षता आली की कुटस्थ चैतन्य हा व्यवहार होतो. घट आला की घटाकाश असा व्यवहार होतो. आणि हा जो अंतरात्म भाव आहे, हा जो प्रत्यगात्म भाव आहे, त्या कुटस्थ प्रत्यगात्म चैतन्याला कुटस्थ चैतन्याला म्हणूया, जीव चैतन्याला म्हणूया, अध्यात्म म्हणतात. एवढा त्रास आज पुष्कळ झाला. घड्याळाने आपली सुटका केलेली आहे, वेळ आपली झालेली आहे. मी गमतीने त्रास असं म्हणालो. तुम्ही छान लक्षपूर्वक ऐकतात, मला कल्पना आहे. पण आपल्याला असं कधी ऐकायची सवय नसते, म्हणून थोडंसं जड जातं. आपण आज आपल्या या चिंतनाला इथे विराम देऊया. चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.